हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर इकडे सकाळी सकाळी मी योगा करायला घेतलेली. लगे योगा करून झाल्यावर लगेच आम्ही घरी गेलो. इकडे आमच्या इथं डेकोरेशन बघा किती मस्त केलेलं सोसायटीत. लगे घरी बेल बेल वाजवली. आरवी दरवाजातच आमची वाट बघत होती व खुश झाली. आम्ही आलेला लगे धावत गेली. लगे इकडे येऊन रूममध्ये लपली, ब्लँकेटच्या खाली लपून राहिलेली. हिला आम्ही कपडे घातलेले, ते कपडे काढायसाठी नुसती रडत होती. इकडे आम्ही जुगाड करून काहीतरी कृष्णाचा पाळणा बनवायला घेतलेला. सामान थोडा थोडा घरातलंच गोळा करून मस्त थोडा थोडा करून सजवला. मस्त मोरपंख पण लावले आणि आमचा डेकोरेशनचा अर्धा काम सोडूनच आम्ही सामान आणायला गेलो. भाजी घेतली, फुलं घेतली आणि मग ताई ते पेमेंट करत होत्या. ही आरवी चलचल करत निघली लगे इकडून. इथे आमच्या इथं खाली मस्त काहीतरी गॅदरिंग होती. इथं आमचा जुगाडवाला डेकोरेशन मस्त कंप्लीट झाला. इथे आरवी मला सांगत होती पप्पाचा फोन आलेला. इकडे आरवी आणि ताई बिड्डा सोलत होती. मग नंतर वैभव लक्ष्मीचा कलश मांडलेला मी. मग नंतर ही आरवी टिकला लावून नव्हती देत म्हणून ताईंच्या आधी लावला, मग तिच्या लावायला घेतला. तरी ती रडत होती. नंतर मग बसून लावायला घेतला, मग लावून दिला मस्त. तिच्या टिकली लावली थोडी, तिचं गळ्यात बिल्यात घातल्या आणि इकडे व्हिडिओ काढायची सुरुवात केली आम्ही. मस्त व्हिडिओ काढले तिने नंतर. आणि मग आम्ही दोघे पण थोडासा फोटो काढला. नंतर देवाला नैवेद्य दाखवायला घेतला आम्ही. सगळी तयारी करून आम्ही मग देवाची पूजा करायला घेतली. मस्त हळूहळू पूजा केली, सगळी व्हिडिओ काढली आणि मग नंतर देवाचे कपडे पण घातले मस्त नवीन. आरवीने देवाला माखण भरवला आणि मग नंतर आम्ही पण दोघं पाया पडलो. आणि मग नंतर आरवी आमचं लक्ष नसतं ना, टिकलाच लावला इतका मोठा तिने आणि त्यांना दाखवायला गेली, पप्पा माझा टिकला बघा. हे पण घाबरले आहे काय. नंतर मी पण जेवून घेतला आणि आम्ही दोघे सगळं काम उरकला. आणि भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.